पोहे उपमा रोज रोज खाऊन मुलंच काय आपण देखील कंटाळतो. त्यामुळे त्याच पोहा आणि रवा यूज करून आज मी हा हेल्दी असा टिफिन बनवत आहे. इथे मी पाव कप रवा आणि पाव कप दही मिक्स करून घेतले आहे. त्यात आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही आणि 1 कप पोहे 10 ते 15 मिनिटं छान भिजवून घेतले आहेत. पोहे मला थोडेसे जाडसर वाटत होते म्हणून मी त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले आहे. तुम्हाला जर सॉफ्ट वाटत असतील तर ग्राइंड करायची गरज नाही. आता 15 मिनिटांनंतर रवा आणि दही व्यवस्थित भिजलेले आहे. त्याच्यामध्ये ग्राइंड केलेले पोहे घालायचे आहेत. किसलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता बारीक, छोटासा आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे आणि थोडीशी जिरेपूड टाकली. चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्या आवडीप्रमाणे याच्या छान छोट्या छोट्या टिक्कीज बनवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता आणि याला मी 8 ते 10 मिनिटं छान स्टीम करून घेतलेला आहे. स्टीम केल्यानंतर तुम्ही ॲज इट इज देखील खाऊ शकता, छान लागते. पण मी इथे याला तडका दिलेला आहे. तडक्यासाठी मी 1 चमचा तूप घेतला आहे. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, पांढरे तीळ आणि थोडासा सांबर मसाला टाकलेला आहे. खूप छान टेस्ट येते, तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.